Hello and welcome back to the world of biology. Myself Sachin sir from Vidya Mandir IIT and Medical Academy Islampur, Maharashtra. We are discussing about the chapter Principles of Inheritance and Variations. Now we will see the chromosomes. In the previous video we completed the genetic aspects of the inheritance, and now we are going to study the chromosomal aspects of inheritance. So what are chromosomes? That first we'll see. The word chromosome is given by the two Latin words chroma and the soma. Chroma means color. Chroma means color. And soma means the body. So here these chromosomes are colored bodies which are present in the nucleus of somatic cells as well as gamete cells. एखादी सोमॅटिक सेल असेल, बॉडी सेल असेल किंवा गॅमिट सेल असेल, सेक्स सेल असेल, स्पर्म किंवा ओहम, तर या सोमॅटिक सेल्सच्या न्यूक्लियस मध्ये किंवा गॅमिट सेल्सच्या न्यूक्लियस मध्ये आपल्याला क्रोमोझोम्स सापडतात. इथं ते क्रोमोझोम्स दिसतात. These chromosomes determine the hereditary characters, body characters. अनुवंशिक गुणधर्म निश्चित करतात क्रोमोझोम्स, because the chromosomes carries genes. क्रोमोझोम्स वरती जीन आहेत. सपोज हा एक क्रोमोझोम असेल आणि या क्रोमोझोम्स वरती नंबर ऑफ जीन्स असतात. ए, बी, सी, डी, ई, एफ, जी असे जीन्स आहेत. हे प्रत्येक एक जीन एक कॅरेक्टर डिफाइन करतो. एक जीन एक कॅरेक्टर निश्चित करतो. आणि म्हणून क्रोमोझोम्स हे हेरिडिटरी मटेरियल्स आहेत. क्रोमोझोम्स हे जेनेटिक मटेरियल्स आहेत जे सोमॅटिक सेल्सच्या आणि गॅमिट सेल्सच्या न्यूक्लियस मध्ये असतात. सोमॅटिक सेल असेल, बॉडी सेल असेल किंवा सेक्स सेल असेल, जर्म सेल असेल, रिप्रोडक्टिव्ह सेल असेल, तर त्याच्या न्यूक्लियस मध्ये आहेत. क्रोमोझोम्स आर फाउंड इन द न्यूक्लियस ऑफ सोमॅटिक सेल्स एज वेल एज गॅमिट सेल्स. दे कॅरी द जीन्स. हे जीन्स कॅरी करतात क्रोमोझोम्स. अँड दे डिटरमाइन हेरिडिटरी कॅरेक्टर्स. हेरिडिटरी कॅरेक्टर्स अनुवंशिक गुणधर्म निश्चित करतात. सो आर कॉल्ड एज जेनेटिक मटेरियल. म्हणून आपण क्रोमोझोम्सना जेनेटिक मटेरियल म्हणतो. व्हाय दे आर कॉल्ड एज colored bodies? Chromosomes said to be colored bodies. Chroma means color and soma means body. So the chromosomes are colored bodies. They define a variety of the characters of our body. आपल्या बॉडीचे वेगवेगळे कॅरेक्टर्स डिफाइन करतात. and these characters are nothing but our different colors अशा अर्थाने घेतलंय ते. बॉडीचे डिफरंट कॅरेक्टर्स म्हणजे बॉडीचे डिफरंट कलर. कलर हा वर्ड शब्दशः घ्यायचा नाही. ओके, शब्दशः अर्थ घ्यायचा नाही त्याचा. Color means the different characters, and different characters of the body are controlled by chromosomes. So the chromosomes are known as genetic materials, and they are present in the nucleus of somatic cells as well as gamete cells. मग एखादी सेल जर तुम्ही घेतला, सोमॅटिक सेल किंवा गॅमिट सेल, तर त्यामध्ये ऍक्च्युअली क्रोमोझोम्स दिसतात का? ऍक्च्युअल क्रोमोझोम्स दिसतात का? नाही दिसत. तर मग काय असतं त्या सेल्स मध्ये? The cells consist of much elongated, highly coiled structure of the DNA known as genetic material. सेल्स मध्ये असणारा डीएनए हा मच कॉइल्ड, एलॉंगेटेड अशा फॉर्म मध्ये असतो विथ प्रोटीन्स. आणि त्याबरोबर त्यामध्ये काही प्रोटीन सुद्धा असतात. न्यूक्लिओ प्रोटीन सुद्धा असतात. प्रोटीन्स आणि डीएनए याचं कॉइल्ड स्ट्रक्चर तयार होतं आणि ह्या कॉइल्ड स्ट्रक्चरला म्हणतात जेनेटिक मटेरियल. या सेल्स मध्ये जेनेटिक मटेरियल आहे. अजून क्रोमोझोम्स दिसत नाहीत. सोमॅटिक सेल्स जनरली इन द इंटरफेज. सोमॅटिक सेल्स जनरली ड्युरिंग इंटरफेज consist of genetic material made up of DNA and proteins. When the cell undergoes a cell division, जेव्हा सेल मध्ये सेल डिव्हिजन व्हायला लागतं, when cell undergoes cell division, at that time it form the chromosomes. जेव्हा सेल डिवाइड व्हायला लागते, जेव्हा सेल प्रोफेज मध्ये एंटर होते किंवा सेल मेटाफेज मध्ये एंटर होते,
तेव्हा त्यामध्ये क्रोमोझोम्स दिसतात. क्रोमोझोम्स आर क्लिअरली सीन इन द मेटाफेज. मेटाफेज मध्ये क्रोमोझोम्स व्यवस्थित स्पष्ट दिसतात. सो वी स्टडीज द क्रोमोझोम्स in this metaphase. And within the nucleus during the cell division, chromosomes they appear as rod shaped or filamentous bodies. So how we can define the chromosomes? मग आपण chromosomes कसे define करू? Chromosomes can be defined as a rod shaped or filamentous bodies formed by coiling and supercoiling of the DNA during cell division. Chromosomes are only visible during the cell division. जेव्हा सेल डिवाइड व्हायला लागते, जेव्हा ही सेल प्रोफेज मध्ये असते, मेटाफेज मध्ये असते किंवा एनाफेज स्टेजला असते, तेव्हाच क्रोमोझोम व्हिजिबल असतात. अगदी टीलोफेज मध्ये सुद्धा क्रोमोझोम दिसणार नाहीत. टीलोफेज मध्ये पुन्हा क्रोमॅटिन मटेरियल तयार होतं. म्हणजे जेव्हा सेल डिवाइड व्हायला लागते, सेल डिव्हिजन व्हायला लागतं, तेव्हा प्रोफेज मध्ये असे क्रोमोझोम्स दिसतात. मेटाफेज मध्ये टेट्रॅड फॉर्म मध्ये क्रोमोझोम्स असतात. असे टेट्रॅड फॉर्म मध्ये क्रोमोझोम्स असतात. हा जो फॉर्म क्रोमोझोम्सचा आहे तो टेट्रॅड फॉर्म आहे विथ 4 आर्म्स. टेट्रॅड म्हणजेच विथ 4 आर्म्स. आणि प्रोफेज मध्ये जो क्रोमोझोम असतो तो क्रोमोझोम डायड फॉर्म मध्ये असेल विथ 2 आर्म्स. हा प्रोफेज मध्ये क्रोमोझोम आहे, हा मेटाफेज मध्ये क्रोमोझोम आहे. एनाफेज मध्ये क्रोमोझोम स्प्लिट होतात, तो भाग वेगळा आहे. पण नेमकं क्रोमोझोम म्हणजे काय? रॉड शेप्ड or the filamentous bodies formed by coiling and supercoiling of the DNA during the cell division known as chromosomes. जेव्हा ह्या इंटरफेज मध्ये असणाऱ्या डीएनएचं कॉइलिंग सुपर कॉइलिंग होतं. डीएनए रॅप अराउंड देमसेल्स, डीएनए स्वतःभोवती गुंडाळला जातो. डीएनए कॉइल अराउंड हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. डीएनए हा हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन्स भोवती कॉइल करतो आणि त्याचे असे फिलामेंटस बॉडीज फॉर्म होतात, रॉड शेप्ड बॉडीज फॉर्म होतात. दीज आर द क्रोमोझोम्स. दीज आर द क्रोमोझोम्स. ओके. DNAs are coiled. DNAs are negatively charged. DNA are negatively charged, and negatively charged DNAs are coiled around. DNAs are negatively charged. Negatively charged DNAs are coiled around positively charged or alkaline proteins said to be हिस्टोन अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स. डीएनए हा हिस्टोन्स प्लस नॉन हिस्टोन प्रोटीन्स भोवती गुंडाळला जातो. डीएनए अँड इज रॅप्ड अराउंड हिस्टोन्स अँड नॉन हिस्टोन प्रोटीन्स अँड दॅट फॉर्म हायली कंडेन्स्ड रॉड लाइक स्ट्रक्चर. दीज आर नोन एज क्रोमोझोम्स. हा डायड फॉर्म मध्ये क्रोमोझोम आहे, तर हा टेट्रॅड फॉर्म मध्ये क्रोमोझोम आहे विथ 4 आर्म्स आणि हा विथ 2 आर्म्स. कसे फॉर्म होतात क्रोमोझोम्स? जेव्हा क्रोमोझोम हा हिस्टोन प्रोटीन भोवती गुंडाळला जातो, नॉन हिस्टोन प्रोटीन भोवती गुंडाळला जातो, तेव्हा तो शॉर्ट होतो, थिक होतो. डीएनए शॉर्ट आणि थिक होतो कारण तो हिस्टोन नॉन हिस्टोन प्रोटीन भोवती गुंडाळला जातो, कॉइल होतो आणि त्यापासून क्रोमोझोम्स तयार होतात. डीएनएज आर निगेटिव्हली चार्ज्ड अँड दे आर कॉइल्ड अराउंड पॉझिटिव्हली चार्ज्ड हिस्टोन्स. पॉझिटिव्हली चार्ज्ड हिस्टोन्स. या पॉझिटिव्हली चार्ज हिस्टोन भोवती ते गुंडाळले जातात. डीएनए हा निगेटिव्हली चार्ज आहे म्हणजे ऍसिडिक नेचरचा असतो, म्हणून तर डीएनएला डीऑक्सिरायबोज न्यूक्लिक ऍसिड म्हणतात. आणि हिस्टोन्स हे बेसिक प्रोटीन्स असतात, बेसिक प्रोटीन्स, आणि म्हणून त्याच्यामध्ये क्लोज अफिनिटीज आहेत. दे रॅप अराउंड इच अदर अँड फॉर्म द क्रोमोझोम्स. These chromosomes are firstly observed
by the scientist Hofmeister. Chromosomes are firstly observed by the scientist Hofmeister in pollen mother cells of Tradescantia. ट्रेडिस्कॅन्शिया नावाचं जे प्लांट आहे या ट्रेडिस्कॅन्शियाच्या पोलन मदर सेल्स मध्ये, फ्लावर मध्ये ज्या पोलन मदर सेल्स आहेत या पोलन मदर सेल्स मध्ये हॉफमिस्टर सायंटिस्टने पहिल्यांदा क्रोमोझोम्स ऑब्झर्व केले. द नेम क्रोमोझोम इज गिव्हन बाय सायंटिस्ट वाल्डेर. सायंटिस्ट वाल्डेर in the year of 1866 used the term chromosome. क्रोमोझोम हा शब्द वाल्डेर या सायंटिस्टने यूज केला. आय थिंक नॉट 1966 in the year of 1966 1888 sorry in the year of 1888 the scientist Waldeer coined the term chromosome. So these chromosomes are rod shaped or filamentous bodies present in the nucleus of somatic cells and gamete cells. They are formed by coiling and supercoiling of the DNA and only observed during the cell division. Okay, so this is the introductory part regarding chromosome. But what actually the difference between the gene, DNA and chromosome? जीन, डीएनए आणि क्रोमोझोम या तिघांमध्ये काय डिफरन्स आहे? जीन, डीएनए आणि क्रोमोझोम मध्ये काय फरक आहे? द थ्री आर जेनेटिक मटेरियल्स, ही सिमिलरिटी आहे. डीएनए, क्रोमोझोम आणि जीन हे तीनही जेनेटिक मटेरियल्स आहेत. द थ्री आर जेनेटिक मटेरियल्स. द थ्री आर ऍसिडिक इन नेचर. The three are made up of nucleotides. The three are present in the nucleus of somatic cells as well as gamete cells. DNA, जीन आणि क्रोमोझोम हे तिन्ही न्यूक्लियस मध्ये असतात. तीनही ऍसिडिक प्रॉपर्टीजचे आहेत, ऍसिडिक नेचरचे आहेत. तीनही जेनेटिक मटेरियल्स आहेत. तीनही जनरेशन आफ्टर जनरेशन ट्रान्सफर होतात. पण मार्क्ड डिफरन्स काय आहे मग? क्रोमोझोम्स हे डीएनएच्या कॉइलिंग, सुपर कॉइलिंगने फॉर्म होतात. समजा हा क्रोमोझोम आहे तर या क्रोमोझोम मध्ये अनेक कॉइल्स असतात डीएनएच्या. म्हणजेच क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. क्रोमोझोम हा डीएनएचा फॉर्म झालाय. क्रोमोझोम इज मेड अप ऑफ डीएनए. इट कन्सिस्ट ऑफ मेनी कॉइलिंग, सुपर कॉइलिंग ऑफ द डीएनए. म्हणजे लार्जेस्ट पार्ट, थिकेस्ट पार्ट जो असतो तो क्रोमोझोम. डीएनएज आर the double stranded helically coiled meganucleotide and polynucleotide and megabiomolecule. DNA is double stranded helically coiled polynucleotide formed of many nucleotides. अनेक न्यूक्लियोटाइडचा फॉर्म होतो डीएनए. अनेक न्यूक्लियोटाइड्सचा फॉर्म होतो डीएनए. This DNA is double stranded helically coiled polynucleotide and megabiomolecule. लार्ज मॉलिक्यूल आहे. लार्ज हाय मॉलिक्युलर वेट असतं त्याचं. आणि यावरती जे पर्टिक्युलर सेगमेंट्स असतात, द पर्टिक्युलर सेगमेंट्स ऑर द फंक्शनल सेगमेंट्स ऑफ द डीएनए नोन एज जीन्स. हे डीएनएचे काही छोटे छोटे कंपार्टमेंट, सेगमेंट्स, ज्या सेगमेंट्सना म्हणतात जीन्स. विच डिफाइन ऍटलिस्ट वन इनहेरिटेबल कॅरेक्टर, की जो कमीत कमी एक अनुवंशिक गुणधर्म निश्चित करतो. ओके, सो हियर वी स्टडीड about the introductory part of the chromosome. In the next video we will talk about chromosomal theory. Okay, thank you.